मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आपल्या आता मोठी आनंदाची बातमी आहे। कोणतंच लाईट बिल भरू नका अशी स्वतः अजितदादांनी घोषणा केलेली आहे। मोफत बिल योजना तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, अजितदादा पवारांनी काल सभेमध्ये त्यांचा उदगीर येथे दौरा होता, तर त्याच्यामध्ये स्वतः सांगितलं आहे की कुठल्याच प्रकारचं लाईट बिल तुम्ही भरू नका। थकीत असू द्या, नाहीतर आत्ताचं चालू असू द्या किंवा पुढचे येणार असू द्या, मोफत बिल योजनामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 3 ते 4 जे काम आता आपण ह्याच्यामध्ये जे मोठी सांगितलेल्या आहेत गोष्टी ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कोणत्या नेमक्या घोषणा त्याच्यात केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काय हो तुम्हाला करायचं आहे आणि काय नाही, या सगळ्यांची गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि एक मोठा नियम सुद्धा ह्याच्यात चेंज केलेला आहे, तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत। तर आपल्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे, कारण आता लवकरच तुम्हाला तुमचा जो लाईट बिलचा जो काही खर्च आहे तो आता कमी झालेला असणार आहे। तुम्हाला एकही रुपये भरायची गरज नाही, तो थकीत असू द्या नाहीतर आत्ताचा असू द्या। आता याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला काही काम करायची गरज नाही। आता लक्षात घ्या, आपण व्हिडिओ हा पूर्ण पुराव्यासहित पाहणार आहोत, तर पूर्ण पुराव्यासहित पाहणार असल्यामुळे आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लक्षात घ्या शेतकऱ्यांनो, शेती पंपाचे कसलेच वीज बिल भरू नका। अजित पवार यांचा शेतकऱ्यांना अर्थपूर्ण सल्ला दिलेला आहे। त्यांनी एक सल्ला दिलेला आहे काल सभेमध्ये बोलताना की जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना कोणालाच याच्यामध्ये आता त्यांना वीज बिल भरायची गरज नाही। अजित पवारांनी एक मोलाचा सल्ला, म्हणजे महत्त्वाचा त्यांनी इथं घोषणा केलेली आहे, सल्ला नाही तर एक त्यांना मोठी घोषणासुद्धा केलेली आहे। लक्षात घ्या, त्यांनी राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बळीराजा सन्मान योजना सुरू केली असून यात शेतकऱ्यांचे मागील थकीत वीज बिल माफ केले आहे। 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा मोफत केला असून मागील वीज बिलाची थकबाकी द्यायची अन पुढील वीज बिल भरायची सुद्धा गरज नाही, असा अर्थपूर्ण सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला। उदगीर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू होती, याच्यामध्येच त्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे मित्रांनो। त्यासाठी आता आपल्या शेतकरी मित्रांना जो काही याच्यामध्ये लाभ होणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण वीज बिलची थकी आपल्याला माहिती राहिली होती खूप जणांची, तर त्यांच्यासाठी हे माफ केलेलं आहे। 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपाचाच केलेला आहे, लक्षात घ्यायचं आहे। मोफत याच्यात केला असून मागचं पण भरायचं नाही आणि पुढचं सुद्धा बिल, आता येणारं पुढच्या जो 5 वर्ष आहेत लक्षात घ्या, पुढच्या 5 वर्षात सुद्धा तुम्हाला वीज बिल भरायची काही गरज नाही असं स्वतः अजित पवारांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे। आता एक लक्षात घ्या, याच वेळेस तुम्हाला त्याच्यावरती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे सुद्धा इथं उपस्थित होते। आता पुढची सगळ्यात महत्त्वाची बातमी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी, कारण आपल्याला माहिती आहे मित्रांनो, आपला जो शेतकरी राजा आहे तो रात्रभर दिवसभर कष्ट करत असतो, सोनं पिकवत असतो आणि तो सगळ्यांना देत असतो। तर लक्षात घ्या, त्याचं थोडंसं पीडा कमी करण्याचं काम इथं सरकारनं आता केलेलं आहे। त्याच्यासाठी थोडी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, पाणी देण्यासाठी पिकांना रात्रभर आपले शेतकरी मित्रांना जागावं लागतं, जीवाची पर्वा न करता। कुठलंही तिथं वन्य प्राणी असू द्या काही असू द्या त्यांना जावंच लागतं। तर हे कुठंतरी थांबवण्यासाठी आता शेतकऱ्यांसाठी कृषी पंपासाठी रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। त्यामुळं ही खूप मोठा निर्णय आहे। यापुढील अर्थसंकल्प 7 कोटी रुपयांचा सादर करू असे ते म्हणाले आहेत। रात्रीऐवजी आता दिवसा वीज पुरवठा करणार आहेत, त्यामुळं एक जीवाला धोका जो होता आपल्या शेतकरी राजाचा तो कमी झालेला आहे। कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, रात्री अपरात्री पाणी देण्यासाठी जावंच लागतं, कारण रात्रीच हे वीज सोडत होते आणि मग त्याचा जो काही शेतकऱ्यांवरती परिणाम होत होता की वन्य प्राण्यांचा हल्ला म्हणा, कुठं सर्पदंश, हे अशा गोष्टी घडत होत्या राज्यामध्ये आणि ह्या खूप त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं। परंतु आता रात्रीऐवजी दिवसा हे लाईट देऊन ह्याच्यामध्ये मस्त, मी तर म्हणतो चांगला निर्णय घेतला आहे। तुम्हाला कसा निर्णय वाटला आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि पुढचे जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते सुद्धा बघा, ते काय म्हणतात बघा, सर्व योजना कायमस्वरूपी सुरूच राहणार आहेत। यावेळी अजित पवार म्हणाले की महायुती सरकारने लोककल्याणाच्या विविध योजना राबवल्या, यामध्ये राज्यात आर्थिक संकट ओढवेल असा आरोप विरोधक करत आहेत, परंतु असं होणार नाही आणि सर्व योजना कायमस्वरूपीच राहतील। शेतकऱ्यांच्या मोफत वीज बिलासाठी 15,000 कोटींची तरतूद केलेली आहे आणि माझ्याकडे 10 वर्षापासून अर्थ खाते असल्यानं विकास कामांसाठी निधीची तरतूद कशी करावी याची मला चांगलीच अनुभव आहे। माहिती सरकारने सुरू केलेल्या योजना पुढे सुरूच राहतील असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे।
म्हणजे ही जी योजना आहे पुढील 5 वर्ष आरामात टिकणार आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला टेन्शन घ्यायची गरज नाही असं त्यांनी स्वतः म्हणलं आहे. आता तुम्ही तुमचे जे काही मत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की तुमचं लाईट बिल ही मोफत झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमची जी काही प्रतिक्रिया असतील त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला कळवायच्या आहेत. आणि कुठून आपण शेतकरी मित्र आहोत हे सुद्धा आपण कळवलं तर चांगलंच आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.